कॅश आले जे 105 रुपये ती आपण येऊन स्वीकारायचे दत्ता दादा. येस या मॅचला आपण सुरुवात करूयात. लहूच्या आवाजामध्ये ही मॅच ऐकूयात. धन्यवाद किरण सर. सुपुगडे वाडी नाणेफेक जिंकले. पहिली गोलंदाजी सागर सुपुगडे. सागर सुपुगडे यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर फेकून दिला. इट्स अ ह्यूज हिट. फलंदाज प्रशांत यांच्या बॅट मधून बॉस चषक षटकार. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर सुवर्ण संधी होती आणि या संधीचं मात्र प्रशांत यांनी सोनं केले. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज चिखलेवाडी गावचा खेळाडू प्रशांत. 6 धावांनी धावांचा श्री गणेशा होत असताना टीम चिखलेवाडी. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू अगदी पडल्यानंतर हलकासा कट होतोय. सागर सुपुगडे पीटीपीएल मध्ये MH50 केक MH50 फलटण चे संघ मालक आणि आज मात्र आपल्या गावासाठी खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये सज्ज झालेत. हा चेंडू देखील शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वर प्रशांत यांनी केले आक्रमण. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार अफलातून बॉस चषक षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू नेट धाव. तिसरा चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. हा पहा अगदी ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न जर विचार केला तर त्यांची ऍक्शन जर पाहिली तर चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु या सुक्या खेळपट्टीवर तुम्हाला चेंडूला फिरवावा लागेल. बोटांची जादू दाखवावी लागेल. 12 धावा धाव फलकावर. ओव्हरपी चेंडू कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्यांना चकून चेंडू जाईल डी पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने आले तर अगदी झाडामध्ये चेंडू शोधताय. 2 धावेचा प्रयत्न. तेरीचा प्रयत्न झाला. तेरीचा प्रयत्न केलाय जरूर आणि त्यात अपयश येईल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सूरज डायमंड डकचा शिकार ठरतील. फलंदाज सूरज 0वर धावबाद. अगदी 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायची खरंच गरज होती का? आता मात्र हा प्रश्न सूरज यांना देखील पडला असेल. गोलंदाजाची शैली जर पाहिली ना सागर सुपुगडे यांची तर अगदी लेदर बॉल क्रिकेटची आठवण आली. एखादा ऑफ स्पिनर गोलंदाज लेदर बॉल मध्ये गोलंदाजी करतो. अगदी फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारे आणि आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून देवांश यांना दाखवलं जाते. ज्युनियर अक्षय शेठ म्हात्रे ओमसाई MTC लाईव्हचं हे भविष्य आहे आणि अगदी त्यांच्यावर या व्यवसायाची धुरा देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि अगदी टी शर्ट जर पाहिलं तर टी शर्ट वरती देखील ओमसाई MTC live.in क्रमांक 3 वर नवीन फलंदाज किरण. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. अगदी या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. किरण यांच्या नावामध्ये रन. चेंडू जाईल सीमारेषा पार. बॉस चषक षटकार. किरण काय फटका सजवला. अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना सागर सुपुगडे यांच्यावर आक्रमण केले. 20 धावा धाव फलकावर. अगदी हा चेंडू मात्र लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न टप्पा चुकला. किरण यांनी षटकार ठोकला. 1 to go. शेवटचा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला. हे चेंडू तुम्हाला आधी हाताळायचे होते. अगदी एक गडी बाद केला सागर सुपुगडे यांनी जरूर, परंतु 20 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाके टीम चिखलेवाडी 20 ला 1. धावा धाव फलकावर. पहिल्या षटकांती षटक क्रमांक 2 आबाजी सुपुगडे आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. शॉर्ट बॉल होता. अगदी हुकचा फटका खेळलाय. चेंडू झाडांमध्ये खेळलाय. अगदी या मैदानामध्ये जर पाहिलं तर सभोवताली झाडं पाहायला मिळतात आणि चांगली गोष्ट आहे. निसर्गाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचं हे मैदान आणि या मैदानाच्या सभोवताली उंच उंच वृक्ष पाहायला मिळतात.
सुर्वे काका यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक झालंय. वेलकम सुर्वे काका. फुललेचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी करायचा होता प्रशांत यांना, परंतु किरण यांनी थांबवलंय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत असताना एकेरीचं रूपांतर अगदी सहजरित्या 2 मध्ये केलं जात आहे. किरण आणि प्रशांत यांच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावर. अगदी सुर्वे काका एक दिलदार व्यक्तिमत्व, बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांचं अगदी अंकांचं गणित काही कळत नाहीये. कधी 12, कधी 17, कधी 18, कधी 32. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू हाताळला जातोय. चेंडू शरीरावर आदळला. अगदी प्रशांत यांना चेंडू कमी गतीने टाकलेला आबाजी यांनी समजला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. गोलंदाजी मध्ये विविधता असायला हवी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतात, कारण आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज हे मोठे प्रहार, मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी सज्ज असतो. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर गेलेत, परंतु डीप वरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त करतील या चेंडूवर फलंदाज प्रशांत वैयक्तिक नाबाद 19, टीम चिखलेवाडी 25 ला 1. अगदी प्रशांत बोत्रे डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज. एक नैसर्गिक वरदान असतं डावखुऱ्या खेळाडूंना, आणि ते मात्र प्रशांत अगदी दाखवत असताना या सामन्यामध्ये आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. प्रशांतांच्या बॅट मध्ये चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 1 टू गो. टीमची धावसंख्या 25, त्यामध्ये प्रशांत नाबाद 19 धावा. आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना अगदी नैसर्गिक वरदान असतं. पाटण तालुक्यामध्ये डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवर हाफ व्हॉली बॅकफुटला जाऊन युवराज सिंग सरांच्या स्टाईलने चेंडूला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. प्रशांत यांच्या बॅट मधून बॉस चषक षटकार. हा पहा रिप्लाय तुमच्या समोर. अगदी थोडेसे मागे सरसावले आणि बॅकफुटला अगदी फटका सजवला. चेंडूच्या मेरिट वरती फलंदाजी करत असताना प्रशांत बोत्रे. टीमची धावसंख्या 31 धावा. 10 चेंडू मध्ये नाबाद 25 धावांची विस्फोटक खेळी करत असताना प्रशांत बोत्रे. आबाजी सुपुकडे यांच्या षटकामध्ये धावा आल्या 11. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 20. 2 षटकाखेर 31 ला 1. विकेट हॅट्रिक साठी सुर्वे काका यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज गणेशचा पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न. अगदी झेल पकडला जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सागर सुपोडे यांनी पकडला झेल. गणेशांना मिळतंय पहिला यश. दुसरा धक्का टीम चिखलेवाडी फलंदाज झेलबाद. गणेश अगदी तिसऱ्या षटकासाठी आले आउटसाइड ऑफ स्टंप. आणि सागर सुपुकडे यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर आलेत चिखलेवाडी गावासाठी अमित. शिवाजी द बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2024 2 दिवसीय स्पर्धा आणि असा अंतिम दिवस. अमित पहिला चेंडू अगदी खेळत असताना शरीरापासून दूर टाकलाय. पंचांचा इशारा white+1. या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील अतिरिक्त स्वरूपात. या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. गणेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद जरूर केला, परंतु दुसरा चेंडू हाताळत असताना अवांतर चेंडू. पुढे टाकलेला चेंडू ऑन साइडला मिड विकेट आहे. अगदी या क्षेत्ररक्षक दूरवर राहील. चेंडू एक टप्पा सीमारेषा पार. अमित यांचं खातं उघडलं जात आहे चौकाराने. बॉस चषक चौकार.
टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने 33 ला 2. आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय टीम चिखलेवाडी. डबल अँगल मध्ये देखील तुम्ही पहा ओमसा एमटीसीचं एक कौतुक. शॉर्ट बॉल होता अगदी शॉर्ट आर्म जॅक. स्क्वेअर लेग आहे डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यासाठी अगदी जरूर आम्ही ते पलटले होते परंतु प्रशांत बोत्रे यांनी थांबवलंय. कारण प्रशांत यांनी अद्याप या सामन्यामध्ये शांत राहून फलंदाजी केली नाहीये. 34 ला 2. धावा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. चौकार. बेचाळीस धावा धावफलकावर. 2.4 चेंडूचा खेळ झाला. पहा अगदी मैदानाच्या सभोवताली चारी बाजूला खेळण्यासाठी फलंदाज आणला जातो मिस्टर प्रशांत बोत्रे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूलचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने येतील. निर्जन स्थळी चेंडू पडेल. सागर सुपोडे अगदी मागे धावत जात असताना परंतु चेल पासून दूर राहील क्षेत्ररक्षक. 2 धावा प्राप्त होतील. या यस अगदी 2 धावेने टीमची धावसंख्या. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कमी गतीने सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पहिल्या डावाखेर. 44 ला 2. 45 धावांचं लक्ष. अगदी अनिकेत शेजवळ यांची कमेंट आले शांत झोप कुठेही लागू शकते त्यासाठी सोबत निष्ठावंत आणि विश्वासू मित्र असायला हवा. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस हर्षल लोकरे. मिस यू ब्रो. मिस यू भावा. अगदी ही कमेंट आपल्याला पाहायला मिळते अनिकेत शेजवळ. आणि असंच अगदी क्रिकेटच्या दुनियेतील राजा माणूस शिवाजी यादव बॉस. झाला टीम चिखलेवाडी. आपण तोरी जास्तीचा वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि टीम सुपोडेवाडी आपल्या आघाडीचे फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. 45 धावांचं लक्ष. टीम सुपोडेवाडी 45 रन्स टू विन. येस अगदीच शिवाजी यादव बॉस यांच्यावर असलेलं प्रेम त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. नक्कीच आपण काही क्रिकेट प्रेमींच्या नक्कीच कमेंट वाचणार आहोत. बाबूराव पाटील सांगतायत हर्षल लोकरे सारखा क्रिकेट प्रेमी पाटण तालुक्यात कोणी नाही. रणजित पाटील हॅपी बर्थडे बॉस. अगदी त्यानंतर शेखर सुतार यांनी देखील कमेंट्स केले हॅपी बर्थडे बॉस. शैलेश मस्कर यांची देखील कमेंट आहे. अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि गेमिंग 212 एक नंबर नियोजन आहे त्यांची देखील कमेंट केली जाते. अनिकेत जाधव मी पालघर मधून मॅच बघतोय. बॉसची स्पर्धा अगदी पालघर मधून देखील बघितली जाते. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण मित्रपरिवाराच्या माध्यमातून शिवाजी यादव बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या कमेंट्स देखील नक्कीच आम्ही दुपारच्या सत्रामध्ये आपल्यापर्यंत पोहोचू कारण बॉस यांचा वाढदिवस आहे. प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्या शुभेच्छा नक्कीच आम्ही बॉस पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला टीम चिखलेवाडी जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
किशोर काटे षटक क्रमांक 1. अगदी चिखलेवाडी गावचं नाव, पाटण तालुक्याचं नाव, ज्या खेळाडूने नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये अगदी घेण्यास भाग पडलं. यस, अगदी या सुर्वे काका यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले गोलंदाजासाठी. किशोर काटे अगदी या पहिल्या षटकामध्ये जर 12 धावा खर्च केल्या तर 501 रुपयांचं पारितोषिक. म्हणजेच काय, तर तुम्हाला 12 धावाच खर्च करायच्या आहेत, 11ही नाही आणि 13ही नाही. सुर्वे काकाने अंकांचं गणित हे वेगळं समीकरण आहे. नक्कीच चर्चा करावी लागेल सुर्वे काकांशी. सलामीचे फलंदाज येस पंच, एक मिनिट. फलंदाज अगदी टीम चुपुकडेवाडी आपली आता फलंदाजी आहे, जरा प्लीज पाठवा एकाला. शुभम आणि त्यांच्या साथीला गणेश. चला आपण सामना चालू करूया, परंतु आपला एक खेळाडू पाठवा प्लीज. पहिला चेंडू किशोर काटे यांचा फुल लेनचा. अगदी शुभम यांनी भव्य स्वागत केले. चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्लिअर करून जाईल. कमालीचा फटका, अप्रतिम टायमिंग. बॉस चषक षटकार. पहिल्या चेंडूवर किशोर काटे यांचं स्वागत केलंय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. धावांचा श्री गणेश होत असताना षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 45 धावांचं लक्ष. आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र सुरुवात चांगली राहिली आहे. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी असेल, फेकी योग्य दिशेला अपील केली जाते आणि यस, पंचाने अपील मात्र उचलून धरली आहे. गणेश धावपात स्वरूपात बाद. आणि पहिल्या डावात देखील असं चित्र पाहायला मिळालं होतं. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज डायमंड डकचा शिकार ठरला होता आणि या सामन्यामध्ये या डावामध्ये गणेश देखील डायमंड डकचा शिकार ठरलेत. कोणताही चेंडू खेळण्याआधी धावपात स्वरूपात बाद. अगदी आजचा मात्र स्वतःवर नाराज असेल. ज्या प्रकारची एक चोरटी धाव, एक चिकी सिंगल घ्यायची होती, परंतु तिथे अपयश आल्या. एट नंबर 3. चला प्लीज सुपुकडेवाडी, आबाजी सुपुकडे क्रमांक 3 वर आलेत. मित्रांनो, थोडस आम्ही तुम्हाला नम्र विनंती करेन, कारण स्पर्धा आपली आहे आणि जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, कारण अजून एक गट खेळवायचा आहे. आणि कालच्या दिवसातील 2 महत्वपूर्ण सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम लढत पश्चिम महाराष्ट्र दास तालुक्या अंतर्गत, ती देखील 2 सामने आपल्याला महत्वाचे खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं सहकार्य करा. अगदी स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे, स्पर्धा आपल्या अध्यक्षांची आहे, स्पर्धा बॉसची आहे. आबाजी सुपुडे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल, 1 धाव प्राप्त होईल. आबाजी यांचं खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 7. प्रत्येक स्पर्धेला आबाजी सुपुडे यांचं अगदी बहुमूल्य योगदान असतं आणि तोच मात्र खेळाडू आज आपल्या सुपोडेवाडी गावासाठी खेळपट्टीवर फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. 15 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये, कारण एखाद्या षटकामध्ये तुम्ही 20 धावा जर केल्यात तर सामना खुला होईल, पण या कराव्या लागतील. समोर किशोर काटे. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुलचा फटका. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातील, तद्वर 2 धावा मात्र या चेंडूवर प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावर. अगदी घनसोली 11 या संघासाठी किशोर काटेने क्रिकेट गाजवले. आज विचार केला तर आपल्या चिखलेवाडी गावचं नाव संपूर्ण नवी मुंबईमध्ये NMPL मध्ये गाजवले, कारण या खेळाडूची जर गोलंदाजी शैली पाहिली तर साइड आर्म गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. वेग देखील आहे, टप्पा हा देखील त्यांच्याकडे वारंवार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर. एक गडी बाद. 9 धावा. 1 to go.
शेवटचा चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलाय, सोडून दिलाय. पंच कळवतायत नो प्लस 1. येस, 2 धावा. 2 अतिरिक्त स्वरूपात धावा जोडल्या जातील. नेल्सन नंबर 1 स्कोर बोर्ड. 11 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झाला. फ्रेडचा चेंडू सुवर्ण संधी असेल. आबाजी सुपुगडे. फ्रेडचा चेंडू फ्रीडचा चेंडू अगदी विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला मागे जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्यात आबाजी सुपुडे यांनी. शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त झाल्या. किशोर काटे यांनी एक गडी जरूर बाद केला, परंतु 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकांती सुपुडेवाडी 13ला 1. 12 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 32 धावा. 32 रन्स टू विन इन 12 बॉल्स. टीम सुपुगडेवाडी. दुसऱ्या षटकासाठी अमित बोत्रे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना वॉर्मअप करत आहेत. अगदी चेंडू हातामध्ये घेऊन फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. अमित बोत्रे पहिला चेंडू अमित बोत्रे यांचा पुढे टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. फलंदाज शुभम अगदी गॅप मध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अगदी मोठे फटके अद्याप आले नाहीयेत या डावाचा विचार केला तर. पंच केलाय अगदी कव्हरच्या दिशेने. सुर्वे काका, नक्कीच आम्ही तुमच्याशी नक्की चर्चा करू सुर्वे काका की 12, 17, 18 आणि 32 काय नक्की समीकरण आहे. नक्कीच आम्हाला देखील ऐकायला आवडेल, कारण बॉस यांच्यावर असलेलं प्रेम हे सुर्वे काकांनी सातत्याने संपूर्ण कालपासून दाखवलंय. आणि सुर्वे काका अंतिम सामन्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळतील. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल यष्टीरक्षक प्रशांत बोत्रे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. शुभम ऑन स्ट्राइक. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. 14 धावा धाव फलकावरती. निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर मात्र एक अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. टीम चिखलेवाडी गोलंदाज अमित पुन्हा एकदा सज्ज. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी काहीसा खाली राहिला. 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज अमित यांनी. अवघी 1 धाव खर्च केली. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष या दुसऱ्या षटकातील. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अगदी 4 चेंडू चांगले हाताळले, चांगल्या टप्प्यावर हाताळलेत, परंतु या चेंडूचा विचार केला तर शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. अवांतर धाव. अमित यांचा हा चेंडू ऑन साइडला अगदी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब. बॅकअप होता, परंतु बॅकअप कडून झाले चुकी. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तेरीचा प्रयत्न करतील का? अगदी तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार. 2 धावांवर शुभम समाधान म्हणतील. येस पंच. अगदी पंच सांगतात की हा चौकार आहे. वन टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अमित. शुभम यांना ऑन साइडला खेळायचा अगदी फटक्याचा मनसुबा होता, परंतु चेंडू शरीरावर आदळतोय. शेवटचा चेंडू निर्धाव. टीमची धाव संख्या 19ला 1. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 26 धावा. 6 चेंडू 26 धावांचं लक्ष्य. विजयासाठी टीम सुपुगडेवाडी. गायन क्षेत्रामध्ये नक्कीच अगदी पदार्पण केले कुणाल शेठ म्हात्रे.
अगदी गाण्याचा अगदी सराव करत असताना ऑनलाईन स्कोरिंग देखील त्यांच्या माध्यमातून चांगली गेली आहे. आज जर पाहिलं तर मनवेद देखील आज या स्पर्धेला कुणाल शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र सकाळपासून दाखल झालेत आणि त्यांचे छोटे बंधू देवांश आज या दोन्ही बंधूंची जोडी अक्षय शेठ यांच्या बरोबर देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज किरण मोरे. किरण मोरे यांचा पहिला चेंडू अपील केली जाते. यस, बॅटची कडा यष्टीरक्षक प्रशांत यांनी पकडलाय. झेल पहिल्या चेंडूवर किरण मोरे यांना यश प्राप्त होईल. आबाजी सुपुगडे झेल बाद. सलाटी मिरासवाडी संघ आपण सज्ज राहा. हा रिप्ले अगदी तुमच्या समोर दाखवला गेला. ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्लो मोशन मध्ये. नवीन फलंदाज सागर. सागर सुपुगडे पहिला चेंडू हवेत खेळलाय. यष्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडू जजमेंट चुकलंय आणि पडलेत खाली. आणि अगदी हा रिप्लाय पाहावा लागेल ज्या प्रकारे हा फटका सजवला सागर सुपुगडे यांनी. आणि मी तर म्हणेन की नशीब चांगलं की हा चेंडू शरीरावर पडला नाही क्षेत्ररक्षकाच्या. अगदी चेंडू पडल्यानंतर पहा बॅकफुटला जाऊन पंच केला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. फेकी खराब आहे. 1+1 या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अगदी कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. अगदी कव्हरला होते अक्षय बोत्रे. अगदी पडले आणि त्याच वेगाने उभे देखील राहिले चेंडूला शोधत असताना. आणि क्रिकेटची आवड असते. कालपासून अगदी कोणता क्षेत्ररक्षक पहिला पडला असेल ना मैदानामध्ये तर त्यांचं नाव आहे अक्षय बोत्रे. अगदी या छोटूने मोठं काम केलंय. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. या टीम चिखलेवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 2 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. अशक्य आणि कठीण असं लक्ष्य. आणि अगदी 2 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. टीम सुपुगडेवाडी. चला मिरासवाडी टीम कर्णधार त्वरित या प्लीज. लेग कटर चेंडू अगदी पुढे टाकला आणि फलंदाजाच्या स्लॉट मध्ये होता चेंडू. साईल प्लॉटच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. षटकार जरूर आलाय परंतु अगदी पराभवातील अंतर कमी करणारा असेल. कारण 1 चेंडू मध्ये 16ची गरज. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न परंतु टप्पा मात्र चुकला आणि अगदी फलंदाजाच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता. 1 चेंडू 16ची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी यष्टीच्या मागे गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होईल. अभिनंदन टीम चिखलेवाडी. चला मिरासवाडीचे कर्णधार आलेले आहे. चिखलेवाडी टीम प्लीज आपण त्वरित यायचंय. 2 षटकांची लढत असेल लक्ष द्या. मिरासवाडी विपक्ष चिखलेवाडी.